भारतीय संगीत विश्वातील सदाबहार गायिका आशा भोसले यांचं काल 12 एप्रिलला निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला। आशाताईंचे अनेकांसोबत चांगले संबंध होते, त्यापैकीच एक म्हणजेच सुधीर गाडगीळ। सुधीर गाडगीळ यांनी आजवरच्या कारकिर्दीत आशा भोसलेंच्या अनेक मुलाखती घेतल्या, त्यामुळे आशा भोसले आणि सुधीर यांचे अगदी घरच्यांसारखे संबंध होते। आशा भोसले यांच्या निधनाच्या 4 दिवसांपूर्वी सुधीर यांनी आशाताईंना फोन लावला होता, तेव्हा त्या दोघांचं शेवटचं संभाषण काय होतं याबाबत आता सुधीर गाडगीळ यांनी स्वतः खुलासा केला आहे। सुधीर म्हणाले, 4 दिवसांपूर्वी त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं। त्यांना विचारलं काय म्हणतायत, तर त्या म्हणाल्या काय म्हणणार, आता 93 आलंय, आता जायचं, आता काय भरभरून बोलण्याचे दिवस आहेत का, वय 93, आमच्याकडे याच्यापेक्षा जास्त आम्ही टिकतो असं नाही। जवळजवळ त्यांना मृत्यूची चाहूल आधीच लागली होती असं सुधीर गाडगीळ म्हणाले। आपल्या ज्या काही मुलाखती आहेत त्या तुझ्याकडे रेकॉर्ड केलेल्या आहेत, मग त्या मला 1-2 दिवसात ताबडतोब ऐकायला आणून देशील का? आता प्रत्येक दिवसच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, अशा शब्दात आशाताईंनी सुधीर गाडगीळांशी संवाद साधला होता। अशा प्रकारे सुधीर गाडगीळांनी आशाताईंसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण जागवली आहे। आशाताईंच्या अनेक मुलाखती सुधीर गाडगीळांनी घेतल्या, त्यामुळे पडद्यामागे त्यांच्यात मैत्री आणि आदर होता। आशाताईंच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे। भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत।